ये घटना मारपीट से जुड़ी है। डोंबिवली के शास्त्री नगर अस्पताल में डॉक्टर और नर्स के साथ नगर सेवक रमेश मात्रे द्वारा मारपीट किए जाने की घटना अभी ताज़ा आई थी कि कल्याणपुर के नामांकित भानु ज्योति अस्पताल में एक डॉक्टर से मारपीट का मामला सामने आया है। मरीज के साथ आए रिश्तेदार ने डॉक्टर की कैबिन में घुसकर उनके साथ कथित तौर पर मारपीट की है। ये घटना सीसीटीवी में कैद हो गई है। कोलचेवाड़ी पुलिस ने मामला दर्ज किया है और आरोपियों की छानबीन चल रही है। बताया जाता है कि विनीत देशमुख अपने पिता जयवंत देशमुख के इलाज के लिए भानुज्योत अस्पताल में आया था। डॉक्टर योगेंद्र जायसवाल मरीज को उसकी बीमारी और उपचार के बारे में समझा रहे थे। इसी दौरान ये मारपीट की घटना घटी है। फिलहाल मामले की जांच पुलिस कर रही है। इस घटना को लेकर डॉक्टरों में नाराजगी का माहौल छाया हुआ है। माझं नाव डॉक्टर महेश गोसावी, हे आमचे कॅम्पस वाईज प्रेसिडेंट डॉक्टर सुभाष कदम, कॅम्पस वाईज ट्रेझरर डॉक्टर प्रल्हाद जाधव. काय सांगा, काल रात्री काय झाला होता? काल रात्री 10-10:30च्या दरम्यान कल्याणपूर भानुज्योत हॉस्पिटल येथे आमचे डॉक्टर जयस्वाल जे ऑर्थोपेडिक सर्जन आहे त्यांच्याकडे एक पेशंट देशमुख आले होते त्यांच्या मुलाला घेऊन. तर त्यांचे बरगड्यामध्ये फ्रॅक्चर होतं. तर डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढचा काय करावं लागेल याचा सल्ला दिला. पण त्यांचा मुलगा विनीत जयवंत देशमुख हा सारखा डॉक्टरांकडे येऊन एकच प्रश्न विचारत होता की पुढे काय करायचं. तर डॉक्टरांनी 5 ते 6 वेळा समजून सांगितलं तरी तो ऐकत नव्हता. शेवटी डॉक्टर चिडून बोलले की तुला किती वेळा समजून सांगावं. तरी तो डॉक्टरांना अरेदोरेच्या भाषेत डॉक्टरांना अपमानास्पद वागणूक त्यांनी दिली. त्याच्यानंतर पुन्हा डॉक्टर आमचे शांतच राहिले. पुन्हा त्यांनी बाहेर जाऊन स्टाफला शिवीगाळ करून डॉक्टरांच्या अंगावर धावून गेला. डॉक्टरचं नाव काय होतं? डॉक्टरांचं नाव आहे डॉक्टर जयस्वाल, ऑर्थोपेडिक सर्जन. आमची सरकारकडे हीच मागणी आहे की जो आमचा कायदा आहे तो भारतीय न्याय संहिता अंतर्गत अजून कडक करावा आणि शक्यतो आरोपींना अजामीनपत्र हा गुन्ह्यामध्ये अंतर्गत करावे आणि अटक व्हावी.